आपलं आयुष्य ना खूप अनप्रिडिक्टेबल आहे. म्हणजेच आयुष्य हे खूप अनिश्चित आहे. आपण जरीही आपल्या भविष्याविषयी, आपल्या आयुष्याविषयी कितीतरी गोल्स, कितीतरी गोष्टी ठरवून ठेवत असू, तरीही त्या तशा होतीलच असं नाही. आणि आज माझ्यासोबतही असंच काहीसं झालं. मी बऱ्याच गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या किंवा असं होणार, तसं होणार, असा मी विचार केलेला होता. मात्र तसं काही झालं नाही, त्याच्या उलटच झालं. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात असा विचार यायला लागला की असं का झालं. मनात थोडीशी नाराजीही आली की असं व्हायला नको होतं किंवा असं का झालं, असंच विचार येऊ लागला माझ्या मनामध्ये. पण थोड्या वेळानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की कदाचित आयुष्य मला काहीतरी सांगत आहे. कारण मी याच मताची आहे की जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि जे काही होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. हा अप्रोच माझा सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे मग मला असंही विचार यायला लागला थोड्या वेळानंतर की कदाचित आपल्याला काहीतरी सांगितलं जात आहे. कदाचित हे होणंही चांगल्यासाठीच असेल. होऊ शकते की आयुष्य मला काहीतरी सांगते, मी कुठेतरी चुकते किंवा ही गोष्ट मी खूप आणखी चांगल्या प्रकारे करू शकते आणि मी ते करत नसेल, त्यामुळे तिथे मला अपयश येत असेल. आणि ते गरजेचंही असतं. जेव्हा आपण आयुष्यामध्ये काहीतरी ठरवलं असतं की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, इथे जायचं आहे, मात्र जेव्हा आपल्या रस्त्यामध्ये, आपल्या मार्गामध्ये जेव्हा अडथळे येतात किंवा आपल्याला कुठेतरी अपयश येतं, तेव्हा आपल्याला विचार येतं की असं का झालं असेल. मी एवढी मेहनत घेत आहे, मी एवढं सगळं करत आहे, मात्र असं माझ्याच बाबतीत का होत आहे. आणि विचार येणंही साहजिक आहे. मात्र जर आपल्याला काहीतरी बेस्ट मिळायचं असेल ना, तर हे खूप लहान गोष्टी असतात. आणि कसं असतं ना, जर तुम्हाला यश किंवा तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते जर असा झटक्यात जर तुम्हाला मिळत असेल ना, तर त्या गोष्टीची व्हॅल्यू तुम्हाला राहत नाही, असं मला तरी वाटतं. जेव्हा ते मिळवण्यासाठी, तुमचं ध्येय अचीव करण्यासाठी काही काळ जावं लागतं आणि तुम्हाला जेव्हा मार्गात तुमच्या अडथळे येतात किंवा मधामधात जेव्हा तुम्हाला अपयश येत जातं, बऱ्याच गोष्टींनी तुम्हाला फेस करावं लागतं, ती जी अचीवमेंट असते ना, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि एकदा का तुम्ही ते ध्येय गाठल्यानं आणखी तुम्हाला प्रोत्साहन मिळत जाते, आणखी तुम्ही समोर जात जाता. आणि यातून पुन्हा एक गोष्ट मला शिकायला मिळाली किंवा जेव्हा परिस्थिती आपल्या विपरीत असते ना, तेव्हा आपण आणखी मेंटली स्ट्रॉंग होतो. थोड्या वेळसाठी मलाही असं वाटलं की असं का घडत आहे. मात्र मग लक्षात आलं की जेव्हा आयुष्यामध्ये अपयश येतं ना, तुम्ही आणखी स्ट्रॉंग होता. जेव्हा परिस्थिती तुमच्या विपरीत जाते ना, तुम्ही आणखी मेंटली स्ट्रॉंग होत जाता. त्यामुळे आयुष्यामध्ये ना अशाही गोष्टी होणं गरजेचं असतं. परिस्थिती कधीतरी आपल्या विपरीत जाणंही गरजेचं असतं. जेव्हा तसं होतं की आयुष्यामध्ये कुठेतरी पोहोचण्यापूर्वी जर तुमच्या आयुष्यामध्ये अपयश येत असेल किंवा कुठंतरी ठेच लागली असेल, मार्गात अडथळे येत असतील, आपल्याला हवं तसं मिळत नसेल, तर नाराज व्हायचं नाही. त्यामध्ये ना काहीतरी दडलं असतं, ते शोधून काढायचं. मीही आज हाच विचार केला. जर मग ठरवलं की काहीतरी वेगळं करून पाहू किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारे करून पाहू, ते आपल्याला काहीतरी सांगत आहे यातून, ते काहीतरी सुचवत आहे. जर आपल्याला पाहिजे तसंच जर सगळं घडत गेलं, तर आपण कधीच स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार नाही. आपण आहोत तसेच राहू, जसे जन्माला आलो तसेच मरू. मात्र जर असा काही घडत असेल ना, तर आपण सतत स्वतःला इम्प्रूव्हमेंट करत जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये अपयशही तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं की यश. सांगायचं तात्पर्य एवढंच की कधी परिस्थिती विपरीत झाली, तुम्हाला पाहिजे तसं घडलं नाही, तरीही नाराज होऊ नका. त्या गोष्टीला ओळखा जे तुम्हाला आयुष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या मार्गाला लागा. थँक्यू.